गुड मॉर्निंग गाईज. वेलकम बॅक टू आवर ॲग्रिकल्चर ऑप्शनल लेक्चर्स. आपण प्लांट फिजिओलॉजी बघतोय, त्याच्यामध्ये सेल स्ट्रक्चरची चर्चा आपण सुरू केलेली आहे. ओके, सो नेक्स्ट सेल ऑर्गॅनलिज जे आहेत ते आहेत प्लास्टिड्स. प्लास्टिड्स महत्वाच्या ऑर्गॅनलिज आहेत असं म्हटलं तरी चालेल. बघा, हा गट खूप महत्वाचा आपल्याला सांगता येतो. बरोबर. आता आपण बऱ्याच जणांनी झाडं जे आहे, झाड म्हटलं की आपल्या डोक्यामध्ये एक हिरवा रंग तिथे येतो बघा, किंवा झाडाला वेगवेगळ्या रंगाची फुलं आपल्याला दिसतात. ओके, सो हा जो कलर आहे, राईट, हा कलर त्याच पद्धतीनं असावा याच्यासाठी प्लास्टिड्स जे आहेत ते जबाबदार असतात. बरोबर. सो प्लास्टिड्सचं सगळ्यात महत्वाचं काम सांगायचं जर झालं तर ते असतं की फोटोसिंथेसिस घडवून आणणं. बरोबर. मग फूड प्रोडक्शन आणि तयार केलेलं फूड स्टोरेज, हे दोन काम आपल्याला तिथे दिसतात. अन्न तयार करणे आणि त्याला साठवून ठेवणे, हे प्लास्टिडचं एक महत्वाचं काम आपल्याला दिसतं. सोबतच झाडांना कलर देण्याचं काम म्हणजे पिगमेंटेशनचं काम हे प्लास्टिड्स तिथे करत असतात. राईट. सो त्याच्यामुळं याचा अभ्यास आपल्याला डिटेलमध्ये करावा लागेल. प्लास्टिड्स विषयी लिहायचं झालं तर कायम एक गोष्ट लक्षात ठेवायची की प्लास्टिड्स तुम्ही लिहायला घेतलं की हा शब्द विसरला नाही पाहिजे. राईट. प्लास्टिड्स आर ग्रुप ऑफ डबल मेम्ब्रेन बाउंड ऑर्गेनलिज. बरोबर. डबल मेम्ब्रेनचा अर्थ काय आहे? आपल्याला अशा पद्धतीचे दोन मेम्ब्रेन्स, ठीक आहे, दोन बाउंड्रीज ज्या आहेत त्या तिथं दिसणार आहेत. हे विसरायचं नाही. हा एकदम महत्वाचा शब्द आहे. These are double membrane bound organelles or discoid organelles. Okay, double membrane ला आपण discoid सुद्धा म्हणणार आहे. Found in the cells of plants and algae. They are responsible for synthesis, अन्न तयार करणं, synthesis करणं and storage of food and pigments. बरोबर. पिगमेंट्स मुळे वेगवेगळे रंग जे आहेत ते प्राप्त होतात. बघा, हिरवा, जांभळा, गुलाबी, सगळ्या गोष्टी आपण बघितलेल्या आहेत. ओके, सो प्लास्टिडची दोन कामं. पहिली गोष्ट फूड प्रोडक्शन आणि स्टोरेज. दुसरं काम पिगमेंटेशनचं आहे, कलर देण्याचं आहे, असं आपल्याला सांगता येईल. प्लेइंग अ क्रुशियल रोल इन द प्रोसेसेस सच ॲज फोटोसिंथेसिस, अन्न तयार करण्याची प्रक्रिया फोटोसिंथेसिस आपण सांगतो. पिगमेंट सिंथेसिस, बरोबर, कलर सुद्धा ते तयार करतात. अँड स्टोरेज ऑफ व्हेरियस बायोमॉलिक्युल्स. राईट. सो प्लास्टिड्स म्हटलं की हे कीवर्ड्स आपल्या उत्तरामध्ये पाहिजे. बरोबर. डबल मेम्ब्रेन आहेत किंवा डिस्कॉइड आहेत ते. सेकंड थिंग, फोटोसिंथेसिसला असिस्ट करतात. थर्ड थिंग, पिगमेंटेशनचं प्रोडक्शन, स्टोरेज आणि त्याच्यामुळं झाडांना वेगवेगळे रंग. बरोबर. हे झाले प्लास्टिड्स. मग आता प्लास्टिड्समध्ये बरेचसे प्रकार आपल्याला दिसून येतात. राईट. त्याची चर्चा आपल्याला करायची आहे. ऑल प्लास्टिड्स डेव्हलप फ्रॉम टायनी ऑर्गॅनलिज फाउंड इन इमॅच्युअर सेल्स ऑफ प्लांट मेरिस्टेम टर्म्ड ॲज प्रोप्लास्टिड्स. बरोबर. मेरिस्टेम माहित असेल सगळ्यांना, तिथून सगळं झाड जे आहे ते तयार होत जातं. टिपला असतं बघा प्लांटच्या, ग्रोईंग टिपला आपल्याला मेरिस्टेम सेल्स जे आहेत ते दिसून येतात. त्याच्यामध्ये एक छोटस टायनी ऑर्गॅनिल असतं, त्याला आपण प्रोप्लास्टिड्स म्हणणार आहे. आणि आफ्टर लेट्स ए ग्रोथ, हे प्रोप्लास्टिड्स जे आहेत ते डेव्हलप होतात वेगवेगळ्या प्लास्टिड्समध्ये. मग तीन मेजर ग्रुप्स आपल्याला प्लास्टिड्सचे दिसतात. पहिला ग्रुप जो आहे त्याला क्रोमोप्लास्ट म्हटलं जातं. सेकंड ग्रुप जो आहे त्याला ल्युकोप्लास्ट आपण म्हणतो. आणि सगळ्यात महत्वाचा तिसरा ग्रुप जो आहे त्याला आपण क्लोरोप्लास्ट म्हणणार आहे. ओके. क्रोमो, ल्युको आणि क्लोरो हे तीन प्लास्टिड्स जे आहेत ते आपल्याला आता बघायचे आहेत. राईट. सगळ्यात पहिल्यांदा आपण क्रोमोप्लास्ट बघूया. दीज आर कलर्ड पिगमेंट्स. ओके. झाडांना जे वेगवेगळे रंग प्राप्त होतात ते या प्लास्टिड्समुळे होतात. सो दीज आर कलर्ड पिगमेंट्स, कंटेन्स कॅरोटिनॉइड पिगमेंट्स अँड सगळ्यात महत्वाचं, दे लॅक क्लोरोफिल. क्लोरोफिल हिरव्या रंगाचं असतं बघा. बरोबर. सो क्लोरो हिरवा आहे आणि ते सोडून बाकीचे जे रंग असणार आहेत ते कशामुळे येणार आहेत? आपल्याला क्रोमोप्लास्टमुळे येणार आहेत. बरोबर. कलर्स मध्ये बघा, अदर दॅन ग्रीन, येल्लो, ऑरेंज और रेड कलर जे आहेत ते आपल्याला दिसतात. याचं फंक्शन जर सांगायचं झालं, क्रोमोप्लास्टचं फंक्शन सांगायचं झालं तर पहिलं फंक्शन आहे पिगमेंटेशनचं. ते कलर देण्याचं काम करतात. मग हे पिगमेंटेशन आपल्याला फळांमध्ये दिसतं, कलर फ्रूट. हे पिगमेंटेशन आपल्याला फुलांमध्ये दिसतं, फ्लावर्समध्ये दिसतं आणि वेगवेगळ्या प्लांट पार्ट्समध्ये आपल्याला हे पिगमेंटेशन देणार आहे. बरोबर. याचा उपयोग काय होतो? अट्रॅक्टिंग पॉलिनेटर्स अँड ऍडिंग सीड डिस्पर्सल. बरोबर ना. झाडाला स्वतःचं रिप्रोडक्शन करायचं असेल तर पॉलिनेटर्सची गरज आहे, हनी बीजची गरज आहे, मधमाशांची गरज आहे. मधमाशा रंगीबेरंगी फुलं बघून तिकडे अट्रॅक्ट होतात. जर ते अट्रॅक्शन आलंच नसतं तर पॉलिनेशन होणार नाहीये. दॅट्स वाय हे पिगमेंटेशन गरजेचं आहे. दॅट्स वाय क्रोमोप्लास्ट जे आहेत हे गरजेचे आपल्याला दिसतात बघा. सेकंड थिंग, सिंथेसिस अँड स्टोरेज ऑफ पिगमेंट्स. दे स्टोअर कॅरोटिनॉइड पिगमेंट्स. बरोबर. हे दोन फंक्शन्स आपल्याला तिथे सांगता येतात. एवढंच लिहा, याच्यापेक्षा पलीकडे जाण्याची गरज नाही. प्लास्टिडचा दुसरा जो प्रकार आहे त्याला आपण ल्युकोप्लास्ट म्हणणार आहे. दीज आर कलरलेस प्लास्टिड्स.
बरोबर. सो क्रोमोमध्ये आपण काय बघितलं, हिरवा सोडून बाकीचे सगळे कलर त्याच्यामध्ये येतात. बरोबर. कलरलेस प्लास्टिड्स सुद्धा असतात, त्याला आपण ल्युकोप्लास्ट म्हणणार आहे. बरोबर. दे लॅक पिगमेंट्स, तिथं आपल्याला थायलॉकॉइड्स दिसून येणार नाहीयेत. ठीक आहे. फंक्शन मध्ये आता साहजिक आहे, जर तुमचा कलर नसेल तर तुम्ही काम काय करणार आहे, स्टोरेजचं काम करणार आहे. बरोबर. सो हे प्लास्टिड जे आहेत ते स्टार्च, प्रोटीन्स आणि ऑइल्सचं स्टोरेज करतात. राईट. जे स्टार्चचं स्टोरेज करणारे ल्युकोप्लास्ट आहेत त्याला अमायलोप्लास्ट असं म्हटलं जातं. जे प्रोटीन्सचं स्टोरेज करतात त्याला अल्युरोप्लास्ट आपण म्हणतो. जे ऑइल्सचं स्टोरेज, फॅट्सचं स्टोरेज करतात त्याला लायपोप्लास्ट किंवा लिपोप्लास्ट आपण म्हणणार आहे. ओके. बायोसिंथेसिस, सेकंड फंक्शन जे आहे ते बायोसिंथेसिसचं दिसतं, काहीतरी नवीन ते तयार करतायत. सिंथेसाइज फॅटी ऍसिड्स, अमिनो ऍसिड्स अँड अदर बायोमॉलिक्युल्स. बरोबर. हे झालं सेकंड प्लास्टिडचं फंक्शन, ल्युकोप्लास्ट. आणि सगळ्यात महत्वाचं मग थर्ड प्लास्टिड आहे, त्याला आपण क्लोरोप्लास्ट म्हणणार आहे. ओके. सो प्लांट्स आर एनर्जी प्रोड्युसिंग ऑर्गॅनिझम्स, राईट. सो ते एनर्जी प्रोड्यूस करतात आणि त्याच्यामध्ये महत्वाचा रोल जो असतो तो क्लोरोप्लास्टचा असतो. ओके. आता रंगानं ग्रीन ते असणार आहेत, राईट. फोटोसिंथेसिस ऍक्टिव्हिटी जी आहे ही या क्लोरोप्लास्टमध्ये आपल्याला दिसणार आहे. ओके. बेसिक फंडा क्लिअर, राईट. सो सिंपल ग्रीन बॉडीज, सिंपल नाही, स्मॉल ग्रीन बॉडीज प्रेझेंट इन ऑल प्लांट्स. स्ट्रक्चर जे आहे ते कंटेन थायलॉकॉइड ग्रॅना विथ क्लोरोफिल अँड अदर पिगमेंट. क्लोरोफिल अँड अदर पिगमेंट्स, आपल्याला पिगमेंटचं नाव तिथं सांगता येतं बघा. फंक्शन्स काय आहे, पहिलं फंक्शन फोटोसिंथेसिसचं आपल्याला दिसतं, कन्वर्ट लाईट एनर्जी इंटू केमिकल एनर्जी, म्हणजेच आपण त्याला ग्लुकोज म्हणणार आहे. त्याच्यानंतर सिंथेसिस ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड्स, फॉर एक्झाम्पल प्रोड्यूस कार्बोहायड्रेट्स, लिपिड्स आणि अमायनो ऍसिड्स. आणि आफ्टर दॅट तयार झाल्यानंतर स्टोअर करायचे, टेम्पररी स्टोअर द स्टार्च अँड लिपिड्स. हे तीन फंक्शन्स आपल्याला क्लोरोप्लास्टचे सांगता येतात. बरोबर. सगळ्या झाडांमध्ये ते दिसतात, रंगाने हिरवे आहेत, पिगमेंटेशनचं काम ते करतायत. आणि सगळ्यात महत्वाचं फोटोसिंथेसिस जी आहे ही फोटोसिंथेसिस घडवून आणण्याचं काम ते करतात. बरोबर. फोटोसिंथेसिस मध्ये लाईट एनर्जी पासून आपण केमिकल एनर्जी मध्ये जातो. बरोबर. म्हणजे सनरेज कॅच करायचे आणि त्याच्यापासून ग्लुकोज पार्टिकल जे आहेत, ग्लुकोजचे मॉलिक्युल जे आहेत ते बनवायचे. हे घडतं क्लोरोप्लास्टमध्ये. बरोबर. मग त्याच्यामध्ये थायलॉकॉइड्स आहेत, त्याच्यामध्ये स्ट्रोमा आहे, मॅट्रिक्स आहे, बऱ्याच गोष्टी आहेत, आपल्याला त्या डिटेलमध्ये डिस्कस करायच्या. बरोबर. वरवरचं सगळ्यांना लक्षात आलं. ठीक आहे. सो अशा तीन प्रकारचे प्लास्टिड जे आहेत हे प्लास्टिड्स आपल्याला सांगता येतात बघा. अदर स्पेशलाइज प्लास्टिड्स मध्ये इटिओप्लास्ट आपल्याला दिसतात. दीज आर प्री क्लोरोप्लास्ट इन प्लांट ग्रोन इन डार्क कंटेनिंग प्रोलॅमिनर बॉडीज दॅट कन्वर्ट टू थायलॉकॉइड अपॉन लाईट एक्सपोजर. बरोबर. इटिओप्लास्ट लक्षात असू द्या. सेकंड थिंग प्रोप्लास्टिड्स. प्रोप्लास्टिड्स मी आधी सांगितले की याच्यापासून बाकीचे जे सगळे आहेत ते तयार होतात. बरोबर. सो मेरिस्टमॅटिक सेल्स जे आहेत किंवा मेरिस्टमॅटिक टिश्यूज जे आहेत याच्यामध्ये आपल्याला हे प्रोप्लास्टिड जे आहेत ते दिसणार आहेत. कॅपेबल ऑफ डिफरन्शिएटिंग इनटू एनी मच्युअर प्लास्टिड, राईट. त्याच्यानंतर मग आता सगळ्यात महत्वाच्या प्लास्टिडकडे आपल्याला जायचंय, ज्याला आपण क्लोरोप्लास्ट म्हणणार. बरोबर. क्लोरोप्लास्ट महत्वाचं सेल ऑर्गॅनली आहे बघा, राईट. आता प्लास्टिड्सचं मी तुम्हाला पहिल्यांदाच काय सांगितलं होतं की दे आर डबल मेम्ब्रेन. क्लोरोप्लास्ट सुद्धा डबल मेम्ब्रेन असणार आहे. उत्तर ज्या वेळेस तुम्ही लिहिसाल त्यावेळेस हे डबल मेम्ब्रेन, ओके, दोन लेयर्स त्याच्या मेम्ब्रेनच्या असणार आहेत, हे विसरू नका. ओके. हा शब्द खूप महत्वाचा आहे, राईट. एक्झामिनेशन मध्ये त्यांनी बऱ्याचदा क्लोरोप्लास्टची आकृती काय आहे, स्ट्रक्चर एक्सप्लेन करा, फंक्शन एक्सप्लेन करा, अशा पद्धतीचे एक डिरेक्टली 10 किंवा 15 मार्काचा प्रश्न विचारलेला आहे. बरोबर. सो असे दोन महत्वाचे ऑर्गॅनिजम्स आपल्याला दिसतात कोणत्याही प्लांटमध्ये, जिथे एनर्जी तयार होते आणि जिथे एनर्जी कंझ्युम केली जाते. तयार करण्याचं काम क्लोरोप्लास्ट करतं. एनर्जी जी आहे ही एनर्जी वापरण्याचं काम जे आहे ते आपलं मायटोकॉन्ड्रिया तिथं करणार आहे. सो हे वन ऑफ द मेजर सेल ऑर्गॅनिज म्हटलं जातं. याला जोडून तिसरा पण असतो, त्याला आपण न्यूक्लियस म्हणतो. ठीक आहे. सो क्लोरोप्लास्ट हा एक महत्वाचा सेल ऑर्गॅनली आहे. मग याच्यामध्ये आपल्याला त्याचं मिनिंग समजून घ्यायचंय, अल्ट्रास्ट्रक्चर बघायचं. अल्ट्रास्ट्रक्चर मध्ये मेम्ब्रेनचं स्ट्रक्चर, स्ट्रोमा काय आहे, थायलॉकॉइड काय आहे, त्यानंतर ऑस्मोफिलिक ग्रॅन्युअल्स काय आहेत, रायबोझोम्स, डीएनए, आरएनए, या सगळ्या गोष्टी तिथे आपल्याला दिसून येणार आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं फंक्शन्स ऑफ क्लोरोप्लास्ट आपण बघणार आहे. बरोबर. आता या टॉपिक मध्ये फक्त स्ट्रक्चर आपण बघतोय. ऍक्च्युअल फोटोसिंथेसिस जी आहे हा वेगळा टॉपिक असणार आहे, पण ती समजण्यासाठी आपल्याला क्लोरोप्लास्टचं स्ट्रक्चर जे आहे ते समजणं गरजेचं. ओके. लक्षात असू द्या. सो एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू पण महत्वाचं आहे आणि पुढे येणारा जो टॉपिक आहे त्याच्यासाठी सुद्धा महत्वाचं आहे असं म्हटलं तरी चालेल. ऍज युजल आपली माइंड मॅप जी आहे त्या माइंड मॅप मध्ये टॉपिकचं सगळं स्ट्रक्चर दिलंय बघा, राईट. सो इंट्रोडक्शन मध्ये
या गोष्टी तुम्ही उत्तरामध्ये लिहू शकता. क्लोरोप्लास्ट आर स्पेशलाइज्ड ऑर्गेनेलिज, डबल मेम्ब्रेन स्पेशलाइज्ड ऑर्गेनेलिज इन प्लांट अँड अल्गल सेल्स. दे आर रिस्पॉन्सिबल फॉर फोटोसिंथेसिस. राईट. फोटोसिंथेसिस प्रोसेस काय आहे? द प्रोसेस बाय विच लाईट एनर्जी इज कन्व्हर्टेड इनटू फूड और केमिकल एनर्जी. ओके, हे प्रॉपर इंट्रोडक्शन आहे, 2 लाईनचं इंट्रोडक्शन आहे की प्लांट्स मध्ये दिसतात, डबल मेम्ब्रेन आहेत आणि फोटोसिंथेसिसचं काम करतात. ठीक आहे. सेकंड पार्ट स्ट्रक्चर. स्ट्रक्चर महत्वाचं आहे. स्ट्रक्चर मध्ये आपल्याला काय काय दिसतंय बघा. स्ट्रक्चर मध्ये आपल्याला मेम्ब्रेन स्ट्रक्चर दिसतंय. ओके, डबल मेम्ब्रेन मुद्दामूनच इथे टाकले. त्याच्यानंतर स्ट्रोमा हे आपल्याला दिसणार आहे, थायलॉकॉइड आपल्याला दिसणार आहे. आफ्टर दॅट प्लास्टोग्लुबोलाई आणि अदर इन्क्लुजन्स आपल्याला तिथे दिसणार आहे. राईट. सो मेजर पार्ट जो आहे हा वरचा आपल्याला सांगता येतो बघा. राईट. डबल मेम्ब्रेन मध्ये आउटर मेम्ब्रेन आहे, इनर मेम्ब्रेन आहे. त्याच्यानंतर स्ट्रोमामध्ये फ्लुइड फिल्ड स्पेस कंटेनिंग एन्झाईम्स या पद्धतीने आपण सांगतो. मग एन्झाईम कोणकोणते आहेत, त्यांचं काम काय आहे हे आपल्याला बघायचं आहे. थायलॉकॉइड नेमकं काय असतात, फ्लॅटन आहेत. त्यानंतर थायलॉकॉइड मेम्ब्रेनची चर्चा आपल्याला तिथं करायची. एकूणच फोटोसिंथेसिस मध्ये ते कसे असिस्ट करतात ते आपण फंक्शन्स मध्ये बघणार आहे. आफ्टर दॅट क्लोरोप्लास्टचे फंक्शन्स, प्रायमरी फंक्शन फोटोसिंथेसिसचं आहे, सोबतच बाकीचे ऑर्गॅनिक कंपाऊंडचं सिंथेसिस सुद्धा तिथे केलं जातं. टेम्पररी स्टोरेज तिथं होणार आहे. त्याच्यानंतर लिपिड सिंथेसिस केलं जातं, पिगमेंट सिंथेसिस तिथं होणार आहे आणि फोटो रेस्पिरेशन हा एक इंटरेस्टिंग कॉन्सेप्ट आहे. हा फोटो रेस्पिरेशन सुद्धा तिथं होत असताना आपल्याला दिसून येतो. ओके, या सगळ्यांची चर्चा आपल्याला क्लोरोप्लास्ट मध्ये करायचं आहे. क्लोरोप्लास्टला म्हटलं जातं द पॉवर हाऊस ऑफ प्लांट सेल. बरोबर. इथं एनर्जी तयार होण्याचं काम केलं जातं. समजते सगळ्यांना? राईट. सो एक एक करून टॉपिकचं डिस्कशन जे आहे ते कंटिन्यू करूयात. क्लोरोप्लास्ट आर स्पेशलाइज्ड ऑर्गेनेलिज फाउंड इन प्लांट अँड अल्गल सेल्स दॅट आर साइट ऑफ फोटोसिंथेसिस. ओके, असंच इंट्रोडक्शन तुम्ही लिहू शकता. दे कंटेन द पिगमेंट क्लोरोफिल. क्लोरोफिलचं महत्व काय? इट कॅप्चर्स लाईट एनर्जी अँड कन्वर्ट्स इट इनटू केमिकल एनर्जी इन द फॉर्म ऑफ ग्लुकोज. बरोबर. सो पकडावी पण लागेल ना लाईट, हे पकडण्याचं काम हा पिगमेंट करतो. याला आपण काय म्हणणार आहे? क्लोरोफिल म्हणणार आहे. लक्षात राहील सगळ्यांना. Chloroplasts are vital for production of food in plants and are responsible for green color of the leaves and stems. बरोबर. आता या पिगमेंटचा रंग हिरवा असल्यामुळं साहजिक आहे, झाडाचा रंग कसा असणार आहे? हिरवा असणार आहे. काम काय करते? लाईट पकडते. काय पकडून काय करते? कन्वर्ट करते केमिकल एनर्जी मध्ये किंवा ग्लुकोज मध्ये, म्हणजेच काय करते? फोटोसिंथेसिस करते. सो एक आढावा जो आहे हा आढावा आपल्याला या स्लाइड मध्ये दिसून येतो. ठीक आहे. क्लोरोप्लास्टचं हे डोक्यामध्ये आधी फिट करून ठेवा, जेणेकरून नंतर आपल्याला बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत ते पटकन क्लिअर होतील बघा. राईट. आता इथं क्लोरोप्लास्टचं स्ट्रक्चर दिलंय बघा. राईट. आता हे 3D स्ट्रक्चर आहे, आपण 2D स्ट्रक्चर कडे पण जाणार आहे. राईट. सगळ्यात महत्वाची पहिली गोष्ट जी आहे, इथं तुम्हाला डबल मेम्ब्रेन दिसेल. ओके, इथं तुम्हाला डबल मेम्ब्रेन दिसेल. ही आउटर लेअर आहे. राईट. आफ्टर दॅट त्याच्यामध्ये तुम्हाला एक इनर लेअर सुद्धा दिसते. बरोबर. सो 2 मेम्ब्रेन्स आपल्याला इथं दिसणार आहेत. याला क्लोरोप्लास्ट एन्व्हलप असं आपण म्हणतो. एन्व्हलप माहिती आहे ना, पाकिट. बरोबर. सो त्या पाकिटाच्या आतमध्ये क्लोरोप्लास्ट बसलाय. मग हे पाकिटाचा जो वरचा लेअर आहे हा डबल मेम्ब्रेन आहे. राईट. वरचा बाहेरचा लेअर जो आहे त्याला आपण आउटर मेम्ब्रेन म्हणतो. आतला लेअर जो आहे त्याला इनर मेम्ब्रेन म्हटलं जातं. आणि या दोघांच्या मध्ये आपल्याला थोडीशी स्पेस पण दिसून येते. त्या स्पेसला आपण इंटर मेम्ब्रेन स्पेस म्हणणार आहे. हा विनाकारण तिथं नाहीये, याचं काहीतरी फंक्शन आहे. क्लिअर होईल. फक्त लक्षात ठेवा, एन्व्हलप मध्ये आपल्याला 3 पार्ट्स दिसतात. आउटर मेम्ब्रेन, इनर मेम्ब्रेन आणि दोघांच्या मधला स्पेस. ओके. 2D मध्ये सांगायचं झालं तर आउटर मेम्ब्रेन, इनर मेम्ब्रेन. बरोबर. आणि इथं इंटर मेम्ब्रेन स्पेस असणार आहे. ओके. हा स्पेस लक्षात ठेवा बरं का, याचं खूप इंटरेस्टिंग फंक्शन आहे, नंतर तुम्हाला लक्षात येईलच. याला आपण आउटर म्हणणारे बाहेरच्या बाजूचा आहे, याला आपण इनर म्हणणारे आतल्या बाजूचा आहे. आता याच्या आतमध्ये काय काय आहे ते आपल्याला बघायचं. क्लिअर. नावं फक्त पहिल्यांदा समजून घ्या की काय काय. सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला काय दिसतंय? थायलॉकॉइड्स दिसते. बरोबर. हे थायलॉकॉइड दाखवत येतं बघा आपल्याला. दिस इज थायलॉकॉइड. राईट. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट स्ट्रोमा आपल्याला दिसतंय. बरोबर. हा जो स्पेस आहे याला आपण स्ट्रोमा म्हटलेला आहे. इंटरेस्टिंगली सेलमध्ये तुम्हाला क्लोरोप्लास्ट मध्ये डीएनए चे सुद्धा फ्रॅगमेंट्स दिसून येतात. जनरली डीएनए कुठं असतं? डीएनए आपण बघितलं की न्यूक्लियस मध्ये असते. बरोबर. इंटरेस्टिंगली ही गोष्ट लक्षात ठेवा. अशा 2 दुसऱ्या ऑर्गेनेलिज आहेत जिथे डीएनए तुम्हाला दिसणार आहे. पहिला जो आहे त्याला क्लोरोप्लास्ट आपण म्हणतो, दुसरा जो आहे त्याला मायटोकॉन्ड्रिया म्हटलं जातं.
बरोबर. हे का 2 मिनिटांमध्ये सांगतो. पहिल्यांदा लक्षात घ्या, इथं डीएनए दिसणार आहे. ठीक आहे. आफ्टर दॅट तुम्हाला रायबोसोम्स दिसत आहेत. रायबोसोम्सचं फंक्शन, रायबोसोम आला रे आला की समजून घ्यायचं रायबोसोमचं काम एकच आहे, प्रोटीन बनवणे. बरोबर. मग हे प्रोटीन बनवण्यासाठी रायबोसोमला काहीतरी ब्लूप्रिंट लागते आणि हे ब्लूप्रिंट देण्याचं काम कोण करतं? डीएनए करतं. बरोबर. सो क्लोरोप्लास्ट स्वतःचे प्रोटीन स्वतः बनवू शकतं, स्वतःचे एन्झाईम्स ते स्वतः बनवू शकतं, असं आपल्याला लक्षात तिथं ठेवावं लागेल. त्याच्यानंतर तुम्हाला स्टार्च ग्रॅन्युअल सुद्धा इथे दिसतात बघा. बरोबर. आणि महत्वाचा ग्रॅनम तुम्हाला इथे दिसणार आहे. बरोबर. थायलॉइड्स एक आपण मांडलं की त्याला काय म्हणतो? ग्रॅनम म्हणतो. थायलॉइड मध्ये थायलॉइड स्पेस किंवा ल्युमेन आपल्याला दिसतं. ओके. हा पोर्शन जो बघा, याला आपण थायलॉइडचं ल्युमेन म्हणणार आहे. राईट. थोडंसं झूम करतो म्हणजे लक्षात येईल तुम्हाला. हा स्पेस जो आहे थायलॉइडच्या वर, याला आपण ल्युमेन म्हणतो. बरोबर. ल्युमेनचं काम काय? इथंच ऍक्च्युअल मध्ये एनर्जी कॅप्चरचं काम, सोलर एनर्जी जी आहे ही सोलर एनर्जी कॅप्चरचं काम केलं जातं. त्यामुळे हा ल्युमेन जो आहे हा खूप महत्वाचा फॅक्टर आपल्याला सांगता येतो. बरोबर. काय काय बघितलं आपण? सगळ्यात पहिली गोष्ट आउटर लेअर जो आहे, बाहेरचं एनव्हलप जे आहे हे एनव्हलप 2 लेअरचं आहे, आउटर इनर. त्याच्यामध्ये इंटरमेम्ब्रेन स्पेस आपल्याला दिसतो. आफ्टर दॅट थायलॉइड्स आपल्याला दिसतात, त्याच्यानंतर ग्रॅनम आपल्याला दिसतात, त्याच्यानंतर स्ट्रोमा किंवा मॅट्रिक्स आपल्याला दिसणार आहे, त्याच्यानंतर डीएनए फ्रॅगमेंट्स आपल्याला तिथे दिसणार आहेत, रायबोझोम्स आपल्याला तिथे दिसणार आहेत, प्लास्टोग्लोब्युलस आपल्याला दिसणार आहे आणि स्टार्चचे ग्रॅन्युअल्स आपल्याला तिथे दिसणार आहेत. क्लिअर. हे लिहूनच ठेवा. सारखं वाचलं ना म्हणजे तुम्हाला ही नावं ओळखीची वाटायला सुरू होतात आणि लगेचच तिथं हटवतं पेपरमध्ये. ओके. अडचण हीच आहे की आपण ते सारखं ती नावं वाचत नाही, त्यामुळे ती नावं नवीन वाटतात आणि बऱ्याचदा ही नावं नवीन वाटत असल्यामुळे मग आपल्याला पेपरमध्ये काही सुचत नाही. ओके. सो ती काळजी घ्या. राईट. मग आपण जर 2D डायग्राम कडे जायचं ठरवलं, तर या पद्धतीनं 2D डायग्राम जे आहे ते आपल्याला क्लोरोप्लास्टची काढता येईल बघा. ओके. यामध्ये एनव्हलप जे आहे हे डबल मेम्ब्रेन एनव्हलप आपल्याला दिसतं. बरोबर. 2 मेम्ब्रेन आहे, तिथे इंटरमेम्ब्रेन स्पेस आपल्याला सांगता येतं. मध्ये थायलॉइड्स आपल्याला दिसून येतात. राईट. थायलॉइड्स आपल्याला दिसून येणार आहेत. काही ठिकाणी हे थायलॉइड जे आहेत हे थायलॉइड एकमेकांवर स्टॅक झालेले पण आपल्याला सांगता येतात. एकमेकांवर ते त्यांचं स्टॅकिंग झाले असं आपण त्याला म्हणू शकतो, किंवा एकमेकांवर जाऊन ते बसलेत. बरोबर. ज्यावेळेस ते एकमेकांवर जाऊन बसतात त्याला आपण ग्रॅनम किंवा ग्रॅना असं म्हणणार आहे. ठीक आहे. याला आपण काय म्हणतोय? ग्रॅनम म्हणतोय. सिंगल असेल तर त्याला आपण काय म्हणणार आहे? थायलॉइड म्हणणार आहे. बरोबर. त्याच्यानंतर हा जो मधला स्पेस आहे, फ्लुइड स्पेस जो आहे भरलेला, याला स्ट्रोमा म्हटलं जातं बघा. प्रत्येकाचं फंक्शन इंटरेस्टिंग आहे. फोटोसिंथेसिस मध्ये तुम्हाला लक्षात येईल. फक्त पहिल्यांदा आयडेंटिफाय करून घ्या कुठं काय. बरोबर. याला आपण स्ट्रोमा म्हणणार आहे. राईट. आफ्टर दॅट कुठेतरी तुम्हाला डीएनएचे स्ट्रँड दिसून येतात. हे डीएनए आले की त्याच्यासोबत समजून घ्यायचं रायबोझोम सुद्धा येतात. रायबोझोम्स आणि डीएनए कायम एकत्रच विचारात घ्यायचे असतात. बरोबर. रायबोझोम्स आपल्याला दिसून येतात. डीएनए पासून प्रोटीन तयार करण्याचं काम हे रायबोझोम्स करतात असं म्हटलं तरी चालेल. ओके. सो मेजर पार्ट जे आहेत हे मेजर पार्ट्स आपण बघितले. प्लास्टोग्लोब्युलाई पण आपल्याला मध्ये आधी दिसत आहेत. स्टार्च पार्टिकल्स पण आपल्याला मध्ये आधी दिसत आहेत. हे झालं प्रॉपर क्लोरोप्लास्टचं स्ट्रक्चर. अशा पद्धतीनं आपल्याला स्ट्रक्चर जे आहे हे स्ट्रक्चर पेपरमध्ये काढणं अपेक्षित आहे. 3D काढत बसायची गरज नाहीये. बरोबर. सो पहिली गोष्ट अल्ट्रास्ट्रक्चर मध्ये आपण हे बघतो की 2 मेम्ब्रेन्स आपल्याला दिसतात. डबल लेअर मेम्ब्रेन आपल्याला दिसतं. बाहेरचं जे आहे त्याला आउटर म्हणणार आहे, आतलं जे आहे ते इनर म्हणणार आहे, आणि त्या दोघांच्या मध्ये आपल्याला इंटरमेम्ब्रेन स्पेस दिसून येतो. ठीक आहे. आउटर मेम्ब्रेन जे आहे ते स्मूथ आहे, म्हणजे मऊ आहे. हायली परमिएबल टू स्मॉल मॉलिक्युल्स अँड आयन्स. सो सहजासहजी काहीतरी आत येऊ शकतं, काहीतरी बाहेर जाऊ शकतं. या पद्धतीने आउटर मेम्ब्रेन जे आहे ते आपल्याला सांगता येतं. इनर मेम्ब्रेन जे आहे ते लेस परमिएबल असतं, सिलेक्टिव्ह आहे, विथ स्पेसिफिक ट्रान्सपोर्ट प्रोटीन्स इन्व्हॉल्व्ड इन फॅटी ऍसिड, लिपिड अँड कॅरोटिनॉइड सिंथेसिस. ठीक आहे. ट्रान्सपोर्टेशनचं काम करण्याला आता फ्लुइड मोझेक मॉडेल आठवा. फ्लुइड मोझेक मध्ये आपण काय बघितलं होतं की ट्रान्सपोर्ट प्रोटीन्स होते मध्ये. बरोबर. इंट्रिन्सिक प्रोटीन होते बघा ट्रान्सपोर्ट करणारे. तसे आपल्याला इथं पण दिसणार आहे. ठीक आहे. त्यामुळे ते सेमी परमिएबल होऊन जातं. आणि इंटरमेम्ब्रेन स्पेस, नॅरो स्पेस बिटवीन द आउटर अँड इनर मेम्ब्रेन, याला आपण इंटरमेम्ब्रेन स्पेस म्हणतो.
ठीक आहे, एनव्हलपचं डिस्क्रिप्शन कळालं, एवढंच लिहा. स्पेसिफिक थोडे थोडे शब्द, लय मोठं तिथे एसी लिहित बसायचं नाही. त्याच्यानंतर दुसरा महत्वाचा पार्ट जो आहे याला स्ट्रोमा म्हटलं जातं किंवा यालाच आपण मॅट्रिक्स म्हणतो. ओके, सो क्लोरोप्लास्ट मध्ये मधला जो स्पेस आहे जो जेल लाईक लिक्विडनं भरलेला आहे याला आपण स्ट्रोमा किंवा मॅट्रिक्स म्हणणार आहे. डेन्स फ्लुइड फिल्ड स्पेस इन्क्लोज्ड बाय इन्नर मेम्ब्रेन. इन्नर मेम्ब्रेनच्या आत आपल्याला हा स्ट्रोमा किंवा मॅट्रिक्स जे आहे ते दिसणार आहे. बरोबर. त्याच्यानंतर इट कंटेन्स एन्झाइम्स, रायबोझोम्स, सर्क्युलर डीएनए आणि व्हेरियस मेटाबोलाइट्स. ठीक आहे. आता हे एन्झाइम्स का कामाचे असतात? कोणतीही बायोकेमिकल रिॲक्शन घडवून आणायची असेल तर एन्झाइम्स असणं गरजेचं आहे. बरोबर. मग इथं एक बायोकेमिकल रिॲक्शन घडते, फोटोसिंथेसिस आपण बघतोय. फोटोसिंथेसिसचे दोन पार्ट आहेत. एक पार्ट जो आहे तो लाईट मध्ये घडणारी रिॲक्शन. ही लाईट मध्ये घडणाऱ्या रिॲक्शन नंतर दुसरा पार्ट पिक्चर मध्ये येतो, डार्क मध्ये विदाउट लाईट घडणारी रिॲक्शन. बरोबर. ही जी विदाउट लाईट घडणारी रिॲक्शन आहे ही मॅट्रिक्स किंवा स्ट्रोमा मध्ये घडते बघा. बरोबर. आणि हे घडवून आणण्यासाठी ते एन्झाइम्स जे आहेत हे एन्झाइम्स खूप कामाला येतात. These enzymes play crucial role in Calvin cycle, converting CO2 and water into glucose. बरोबर. ऍक्च्युअल मध्ये प्रोसेस फोटोसिंथेसिस सिंपल आहे खूप. दोन पार्ट आहेत, लाईट डिपेंडंट रिॲक्शन, डार्क रिॲक्शन. बरोबर. जिथं सन एनर्जी कॅप्चर केली जाते त्याला आपण लाईट रिॲक्शन म्हणतो. ही सन एनर्जी कॅप्चर करून असं कन्सिडर करून चला की रिचार्जेबल बॅटरीज आहेत. बरोबर. या रिचार्जेबल बॅटरीज रिचार्ज करण्यासाठी आपल्याला सोलर एनर्जी लागते. ओके, सूर्यप्रकाश लागतो. मग क्लोरोफिल मध्ये काय होतं बघा, थायलॉकॉइड मध्ये काय होतं, ही सोलर एनर्जी जी आहे ती कॅप्चर केली जाते आणि ही कॅप्चर करून आपले जे सेल्स आहेत, ओके, आपण जे म्हणलं रिचार्जेबल बॅटरीज, त्या रिचार्ज केल्या जातात. बरोबर. मग त्यांना आपण या भाषेमध्ये काय म्हणणार आहे, त्यांना एटीपी म्हणलं जातं. राईट. एटीपी, एडीपी ऐकलं असेल कधीतरी. एटीपी त्याला म्हटलं जातं. बरोबर. त्या रिचार्ज झालेल्या बॅटरीज आहेत त्याला आपण एटीपी म्हणणार आहे. हे रिचार्ज झालेल्या बॅटरीज ज्या आहेत या बॅटरीज पुन्हा मॅट्रिक्स मध्ये येतात, स्ट्रोमा मध्ये येतात. तिथं या बॅटरीज मधली एनर्जी काढून घेतली जाते. बरोबर. एन्झाइम्स ही एनर्जी काढून घेतात आणि या एनर्जीचा वापर करून कार्बन डायऑक्साईड, पाणी एकत्र करतात, ग्लुकोजची निर्मिती होते. लक्षात आलं? इतकं सोपं आहे फोटोसिंथेसिस, अवघड नाही. राईट. सो ही जी दुसरी रिॲक्शन आहे, केमिकल रिॲक्शन, ही आपल्याला या स्ट्रोमा किंवा मॅट्रिक्स मध्ये घडून येते. बरोबर. आणि हे जे एन्झाइम्स आहेत हे एन्झाइम्स तयार करण्यासाठी आपल्याला रायबोझोम्स आणि डीएनए लागणार आहेत, जे की क्लोरोप्लास्ट मध्ये स्वतःहून दिसून येतात. एनेबल्स द सिंथेसिस ऑफ सम क्लोरोप्लास्ट प्रोटीन्स. बरोबर. लक्षात घ्या, असं म्हटलं जातं की हा एक वेगळा ऑर्गॅनिझम होता, तो प्लांट सेल मध्ये इंटिग्रेट झालाय. त्यामुळं जे असे बाहेरून आलेले ऑर्गॅनिझम्स आहेत, ओके, म्हटलं जातं असं, राईट, की हा एक वेगळा लिव्हिंग थिंग होता. याचं आणि प्लांट सेलचं खूप आधी करोडो वर्षापूर्वी इंटिग्रेशन झालं. बरोबर. त्यामुळे असे जे बाहेरून इंट्रोड्यूस झालेले ऑर्गॅनिलीज आहेत हे कायम डबल मेम्ब्रेन असतात. मायटोकॉन्ड्रिया सुद्धा डबल मेम्ब्रेन त्यामुळे दिसून येतं. ओके. ही एक त्याच्या मागचं आपल्याला एक हे सांगता येतं, डिस्कशन सांगता येतं. राईट. त्याच्यानंतर थायलॉकॉइड्स मी तुम्हाला आत्ताच सांगितलं. हे काय करते, थायलॉकॉइडचं ल्युमेन आपण बघितलं होतं का? बरोबर. ते सोलर सेल आहे एक प्रकारचं. फ्लॅटन्ड डिस्क शेप मेम्ब्रेन बाउंड सॅक्स. थायलॉकॉइडचं हे इंट्रोडक्शन आहे बघा. फ्लॅटन म्हणजे काय, फ्लॅट झालेलं आहे, चपट. बरोबर. दुसरी गोष्ट डिस्क शेप मध्ये आहे. डिस्क शेप मध्ये आहे म्हणजे गोल असलेलं आपल्याला सांगता येतं. मेम्ब्रेन बाउंड सॅक्स अरेंज्ड इन अ स्टॅक्स और इंटरकनेक्टेड बाय स्ट्रोमा थायलॉकॉइड्स. बरोबर. आता याचा अर्थ समजून घ्या. काय म्हटलेलं आहे, एकदम सिंपल आहे बघा. इथं अडचण ही आहे की इंग्लिश मध्ये असल्यामुळे बऱ्याचदा आपली गडबड होते. राईट. सो मेम्ब्रेन बॉन्ड सॅक्स आपल्याला दिसतात. सॅक माहिती आहे ना, पाठीवर अडकवायची सॅक. राईट. त्याच्यामध्ये मोकळा स्पेस असणार आहे का नाही, बाहेरनं कपडा आहे, तेच आहे हे. बाहेरचा कपडा म्हणजे मेम्ब्रेन आहे, मेम्ब्रेन बॉन्ड सॅक्स. बरोबर. ज्यावेळेस या एकावर एक ठेवल्या जातात त्याला ग्रॅना म्हटलं जातं किंवा ग्रॅनम आपण त्याला म्हणणार आहे. बरोबर. आणि ज्यावेळेस कनेक्ट केलं जातं दुसऱ्या सॅकनं याला स्ट्रोमा थायलॉकॉइड म्हटलं जातं.
इतकं सिंपल आहे, बरोबर. आणि यांचा शेप कसा आहे, डिस्क शेप मध्ये आपल्याला दिसतात. सो साईडनं असं दिसणारे वर्ण बघितलं तर आपल्याला गोल शेप मध्ये ते दिसणार आहेत, असं म्हटलं तरी चालेल, बरोबर. त्यानंतर थायलॉइड मेम्ब्रेन महत्वाचं आहे बघा. इट कंटेन्स क्लोरोफिल, पिगमेंट्स, प्रोटीन्स अँड कॉम्प्लेक्सेस इसेन्शियल फॉर लाईट डिपेंडंट रिएक्शन. लाईट रिएक्शन्स जे आहेत त्याला लागणारे जे काही प्रोटीन्स आहेत किंवा पिगमेंट्स आहेत ते या थायलॉइड मध्ये आपल्याला दिसतात, थायलॉइडच्या मेम्ब्रेनवर आपल्याला दिसणार आहे, बरोबर. म्हणजे सोलर एनर्जी कॅप्चर करण्यासाठी आपल्याला काय लागते, सोलर सेल लागते. तसं काहीसं आपल्याला या थायलॉइड्सवर दिसतं. ठीक आहे, यांचं काम काय आहे मग, सोलर एनर्जी घ्यायची, जमा करायची आणि बॅटरी चार्ज करायच्या. बॅटरी चार्ज करायच्या म्हणजे काय, एडीपीचं कन्व्हर्जन एटीपी मध्ये करायचं, बरोबर. इसेन्शियल फॉर लाईट डिपेंडंट रिएक्शन्स. मग याच्यामध्ये फोटोसिंथेसिस, फोटोसिस्टीम 1, फोटोसिस्टीम 2 अशा दोन वेगवेगळ्या सिस्टीम जे आहेत ते दिसतात, राईट. लाईटच्या वेगवेगळ्या याला पकडतात बघा त्या. त्यानंतर एटीपी सिंथेसिस, एटीपीचं प्रोडक्शन करणारा हा प्रोटीन आपल्याला सांगता येतो. आणि सगळ्यात महत्वाचं इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन. ओके, ईटीसी ची चर्चा आपण थोड्या वेळानंतर करू, काही नंतर लेक्चर्स मध्ये करूया. ओके, हे सगळं आपल्याला त्या सरफेसवर दिसणार आहे थायलॉइडच्या. थायलॉइड त्यामुळे महत्वाचं असतं. ठीक आहे, इथंपर्यंत क्लिअर सगळ्यांना. आफ्टर दॅट थायलॉइड ल्युमेन, बरोबर. इथं ल्युमेन दिसतंय बघा, हे याला ल्युमेन येलो कलर मध्ये दिसतंय ना, त्याला आपण ल्युमेन म्हणतो, राईट. इंटरनल स्पेस वेअर प्रोटॉन्स अक्युमुलेट ड्युरिंग लाईट डिपेंडंट रिएक्शन्स क्रिएटिंग अ प्रोटॉन ग्रेडियंट फॉर एटीपी प्रोडक्शन थ्रू केमिओसिंथेसिस. ओके, लय मोठं डिस्क्रिप्शन आहे, घाबरून जाऊ नका. प्रोटॉन ग्रेडियंट जो आहे हा एक इंटरेस्टिंग प्रकार आहे. एटीपी सिंथेसिस मी तुम्हाला सांगितलं होतं, एटीपी सिंथेसिस जो आहे हा एटीपीचं प्रोडक्शन करतोय. ओके, एक प्रकारची मोटर आहे ती, आणि ही मोटर चालवण्यासाठी आपल्याला प्रोटॉन ग्रेडियंट जो आहे तो तयार करावा लागतो, बरोबर. आणि हा ग्रेडियंट जो आहे हा ग्रेडियंट कुठं तयार होताना दिसणार आहे, ल्युमेन मध्ये तयार होताना दिसणार आहे. सध्या एवढंच लक्षात ठेवा, जे सांगतोय डोक्यात फिट करून टाका. कसं काय नंतरच्या लेक्चर्स मध्ये उत्तर मिळतील, कॉम्प्लिकेट करू नका, बरोबर. प्रोटॉन ग्रेडियंट आहे, ल्युमेनला एनर्जी स्टोअर होते, प्रोटॉन ग्रेडियंट तयार होतो, एटीपी सिंथेसिसला चालवण्याचं काम करतात. एवढंच सध्या लक्षात ठेवा, ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे जाऊयात. प्लास्टोग्लोब्युला आपल्याला दिसतात. लिपिड कंटेनिंग बॉडीज इन स्ट्रोमा इन्व्हॉल्ड इन लिपिड सिंथेसिस, स्टोरेज, थायलॉइड मेम्ब्रेन लिपिड मेटाबॉलिझम आणि स्ट्रेस रिस्पॉन्स, या दोन गोष्टींवर लक्ष असू द्या. प्लास्टोग्लोब्युला जे आहे त्या लिपिड सिंथेसिसचं काम करतायत आणि स्ट्रेस रिस्पॉन्सचं काम करतायत. एवढे दोन शब्द जरी आठवले तरी पेपरमध्ये आपलं काम तिथं होऊन जाणार आहे, राईट. त्याच्यानंतर अदर इन्क्लुजन्स मध्ये स्टार्च ग्रॅन्युअल्स दिसतात. स्टार्च ग्रॅन्युअल्स किंवा स्टार्च प्रोड्युस्ड ड्युरिंग फोटोसिंथेसिस विच कॅन बी ब्रोकन डाऊन इनटू शुगर्स व्हेन नीडेड. ठीक आहे, सो एक टेम्पररी स्टोरेज मी सांगितलं होतं तुम्हाला. क्लोरोप्लास्ट काय करते, फूड बनवते पण आणि टेम्पररी स्टोअर पण करते. ते कशाच्या फॉर्म मध्ये स्टोअर करते, स्टार्चच्या फॉर्म मध्ये स्टोअर करते. म्हणून आपल्याला स्टार्च ग्रॅन्युअल्स तिथे दिसणार आहेत. सोबतच कॅल्शियम ऑक्झॅलेट क्रिस्टल सुद्धा दिसतात, समटाइम प्रेझेंट ॲज अ बाय प्रोडक्ट ऑफ मेटाबॉलिक प्रोसेसेस, बरोबर. हे लक्षात राहिलं, ठीक. नाही लक्षात राहिलं काय अडचण नाहीये. ओके, सो हे झालं क्लोरोप्लास्टचं अल्ट्रास्ट्रक्चर. मग आता फंक्शन्सची चर्चा करूयात. नो डाऊट पहिलं फंक्शन आपल्याला काय सांगता येतं, फोटोसिंथेसिस सांगता येतं. आता फंक्शन बऱ्यापैकी तुम्ही प्रत्येक पार्टच्या वेळेस बघितले, त्याला फक्त एका ठिकाणी आणायचे बघा, राईट. सो फोटोसिंथेसिस मधलं पहिलं फोटोसिंथेसिस हे पहिलं फंक्शन आपल्याला क्लोरोप्लास्टचं सांगता येतं. लाईट डिपेंडंट रिएक्शन्स आणि केल्विन सायकल, लाईट इंडिपेंडंट रिएक्शन्स, बरोबर. लाईट रिएक्शन, डार्क रिएक्शन असं आपण म्हणतो. ओके, या दोन गोष्टी क्लोरोप्लास्ट मध्ये घडून येतात. लाईट डिपेंडंट रिएक्शन जी आहे अक्वर्स इन थायलॉइड मेम्ब्रेन. क्लोरोफिल ऍब्सॉर्ब्स लाईट एनर्जी स्प्लिटिंग वॉटर इंटू ऑक्सिजन, प्रोटॉन, इलेक्ट्रॉन्स, जनरेटिंग एटीपी आणि NADPH. एटीपी तयार करतात ते, बरोबर. बॅटरीज तयार करतात, बॅटरीज रिचार्ज करतात. केल्विन सायकल किंवा लाईट इंडिपेंडंट रिएक्शन टेक प्लेस इन स्ट्रोमा. एटीपी अँड NADPH कन्वर्ट्स कार्बन डायऑक्साइड इंटू ग्लुकोज. समजते. सो या दोन्ही फंक्शन्स जे आहेत हे आपल्याला क्लोरोप्लास्टचे दिसणार आहेत. एक थायलॉइड मध्ये घडते, एक स्ट्रोमा मध्ये घडते, एक लाईट वर चालते, एक डार्क मध्ये चालते. एका ठिकाणी बॅटरी रिचार्ज होतात म्हणजे काय, एटीपी तयार होते, ते एटीपी दुसऱ्या ठिकाणी वापरलं जाते आणि कार्बन डायऑक्साइड ऑक्सिजन पासून आपल्याला ग्लुकोज मॉलिक्युल तिथं तयार होत असताना दिसणार आहे. क्लिअर. हे पहिलं फंक्शन आपल्याला क्लोरोप्लास्टचं सांगता येतं, हे मेजर फंक्शन आहे. आफ्टर दॅट सिंथेसिस ऑफ अदर ऑर्गॅनिक कंपाऊंड, सिंथेसाइज कार्बोहायड्रेट्स, लिपिड्स, सम अमायनो ऍसिड्स इसेन्शियल फॉर प्लांट ग्रोथ अँड डेव्हलपमेंट.
ठीक आहे. स्टोरेज करतं, स्टोर स्टार्च प्रोड्युस्ड फ्रॉम फोटोसिंथेसिस विच सर्व ॲज अ एनर्जी रिझर्व्ह. गरज पडेल त्यावेळेस एनर्जी देण्याचं काम ते करतं. लिपिड सिंथेसिसचं काम केलं जातं. सिंथेसाइज व्हेरियस लिपिड्स इन्क्लुडिंग दोज फॉर्मिंग द क्लोरोप्लास्ट मेम्ब्रेन. मेम्ब्रेनला गरजेचे असणारे जे लिपिड्स आहेत ते बनवण्याचं काम सुद्धा इथं होतं बघा. डीएनए आहे तिथं, लक्षात घ्या. त्यानंतर पिगमेंट सिंथेसिस सुद्धा चालते. प्रोड्यूस पिगमेंट्स लाईक क्लोरोफिल, कॅरेटिनॉइड्स क्रुशियल फॉर कॅप्चरिंग लाईट एनर्जी अँड प्रोटेक्टिंग द प्लांट फ्रॉम फोटो डॅमेज. जर लाईट एनर्जीला आपण कन्वर्ट करू शकलो नाही तर डॅमेज करतं ते. एनर्जी आहे बरोबर, त्याच्यासाठी आपल्याला पिगमेंट्स गरजेचे आहेत, जे पिगमेंट्स क्लोरोफिल स्वतः तिथं तयार करतं. इट इज अ फंक्शन. आफ्टर दॅट फोटो रेस्पिरेशन इन्व्हॉल्व्ड इन फोटो रेस्पिरेशन वेअर रुबिस्को ऑक्सिजनेट आरयूबीपी प्रोड्युसिंग ग्लायकोलेट. आता हे थोडं वेळ विसरून जावं, ठीक आहे. याचं महत्व तुम्हाला नंतर कळेल. ज्यावेळेस आपण जसं पुढे जाऊयात ना तसं तसं तुम्हाला हे काय आहे हे फील होईल. आता हे सांगत बसलो तर ते वेगळं लेक्चर होऊन बसेल, ठीक आहे. सोप्या भाषेमध्ये लक्षात ठेवा, फोटो रेस्पिरेशन काय काम करतं एवढंच डोक्यात ठेवा आता. ओके, रेस्पिरेशन आपल्याला वेगळा टॉपिक आहे फोटोसिंथेसिस आणि रेस्पिरेशनचा, ठीक आहे. तिथं आपल्याला या वाक्याचा अर्थ कळेल. सध्या एवढंच लक्षात ठेवा की फोटो रेस्पिरेशन होत असल्यामुळं, क्लोरोप्लास्ट फोटो रेस्पिरेशन करत असल्यामुळं it helps protect the plant under high oxygen, low carbon dioxide conditions आणि high light conditions. लाईट जास्त आहे, ऑक्सिजन जास्त आहे, कार्बन डायऑक्साईड कमी असेल तर फोटोसिंथेसिस होणार नाही. बरोबर, फोटोसिंथेसिसला काय लागतं? कार्बन डायऑक्साईड लागतं. जर कार्बन डायऑक्साईड कमी असेल तर फोटोसिंथेसिस होत नाही. पण ही स्टोअर केलेली एनर्जी त्याचं करायचं काय? मग त्या एनर्जीचा वापर आपण एनर्जी कंझ्युम करण्यासाठी करतो, त्याला फोटो रेस्पिरेशन म्हटलं जातं. ओके, सिंपल फंड आहे बरोबर. नसेल तर झाडाला डॅमेज होणार आहे बघा, एवढं फक्त इथं लक्षात असू दे. ओके, कळाले फंक्शन सगळ्यांना? सिंपल फंक्शन आहेत, राईट. या लेक्चरमध्ये एवढंच. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपल्याला मायटोकॉन्ड्रियाची चर्चा करायची. आता हे मोठे मोठे सेल ऑर्गॅनिज आहेत, त्याच्यामुळे आपण सिंगल लेक्चर घेतोय म्हणजे तुम्ही पण बोर होणार नाही. ओके, या गुड नोटवर हे लेक्चर मी इथंच कन्क्लूड करतो. धन्यवाद.